मधुरारी नारायण अंतरिचा खना संत भेटी परिषद ज्योती करुणा केली ऐश्वर दावे नारायण अंतरिच्या घना तुकाने मध्ये मोहे वृत्ती वरे सुखाचे शेजारे पुढे ऐश्वर मंगाची भावनी जर आपण घेतला होता सकळ ही तीर्थ निवृत्तीच्या पाय तेथे माझी मन बुडी गेली. मग घेत असताना अभंग कुठूनही आणला नाही, फक्त बाबांच्या सानिध्यामध्ये गेलो का पुढचा अभंग जर असा जर कोणी असेल तर तुकाराम महाराज म्हणतात कोण पुण्य याचा होईल असा सेवक जेव्हा तुझा अभंग बरोबर मग आयुष्यावर मग द्राविड नारायणा पण अंतरच्या गुणा प्रकट तुमचं आमचं भाग्य म्हणून काय. आणि ह्या स्फोटावरती तुम्ही म्हणाल हे जरी नाही करत तर दुसरा आला असं समजू नका. तुम्ही आम्ही सर्वच एका माईची लेकरं असताना पण असे कल ठिकाणी पाहिलेचे 15 आणि कमी असताना त्याला 16 म्हणले. किती पाहिलीचे 15 महादुलीचे 16. आता पाहिली जास्ती का आधुली जास्ती? पाहिली जास्ती, पण आधुलीला काय शब्द वापरला? 16. हो, आधुलीला 16 वापरले काय, पण त्यांचा पाठच नाही हा डोळा काय. हो, जिथं पाटण असेल महाराज तिथंच जिवाळा आहे. जिवाळा असा कुठेही नाही हो ज्याने भक्तीचा जमलं ना बाबा उभं राहिले तर फक्त पुढं दोघं बसायला बाबा कीर्तन करायला ऐकणाऱ्यांना काटाळा नव्हता. ऐकणाऱ्याला काटाळा नव्हता. का नव्हता? तर लावून ऐकत होते कधी ती खून माझ्यात प्रगट होईल याची वाट पाहत होती महाराज. आता काय काय म्हणते, आता काय दुसरा होतो का नको पण तसं काही सर्व तुम्हाला सगळ्यांनी बोललं. राज्या धरून लोक तर पडतात महाराज. रात्री त्र्यंबकेश्वर जातो कसाऱ्याच्या दिंडीमध्ये बाबाचा भला मोठा बोर्ड उकळीचा ना पत्ता मागं जर उकळी कुठे उकळी महाराज तरी पूर्णता होत नाही. बाबांना काढून आणि ज्याने करून ज्याच्या करता आताही अठरा लोक धावतात. जिथं नाही जाते तिथं जातात. जिथं कपाळ ठेवायचं नाही तिथं कपाळ ठेवतात. पण जेथे जातो तेथे कपाळ विशेष लाभ संतापाची आहे. ते संत कोणते?
म्हणजे बाबा पाहू ना आई नाही हो वेळ बाहेर चालली आयुष्य मंगनाथा शमबंधूर नाही भरवत वरे जावत तोडा मायाशा काही ना चालू मग पर्वताचा थोडा हुशार थोडा हे वळसागा राम राम स्मराधी रात्रभर कागड्याला बसतोय माईक तोंडात जायची वेळ पण अशा मेघरातच उभं देणार मला अरे किती पाठ आहे अरे माणूस आणि दोन तास बोलण्याची ताकद मला सोपा बोलत कडी आणि बोलतच जात नाही आणि ते जर नसतं महाराज तर आमच्यासारखे बोलावले ह्या ठिकाणी ना तुमच्यासारख्यांचा आश्रय केला मला जमत नाही अरे मी नेहमी सांगत असतो आणि कुठं पण सांगतो ज्याचा बाप राजा असेल त्याच्या मुली नाही कधी तरी दिलाव नाही कधीच तरी दिलाव नाही बापाचं बोलणं घेणं आणि बापाचं जाणं तुम्हाला आम्हाला मोजता येणार नाही मोजता येणार नाही मोजता येणार बापाला हो एवढं प्रेम दिले माझ्या मोजता येत नाही जगाच्या मापानं पुण्याची गणना कोण करी आणि वाचताना त्याला जर विचारला पुण्याची गणना म्हणजे काय म्हणलं आहे पण आपण कुठं सांगायचं कमी पडायचं नाही मला येड लागलं होतं मला येड लागत होते काय येडी कमी येडी असं येड लागलं समोरच्या बाजूला काय त्या काही सांगायला म्हणलं आमच्या बाबांचा औषध वापरून पाहिजे लागलं तिथं कपडी जर नाही बरली ना फेटच का म्हणतो मी पदराच्या हातून व्यवहार करणारे भरवळ काय पदराच्या हातून व्यवहार करणारे व्यवहार करतात माझ्या ज्ञानोबा तुकोबारांचा अपमान करतात लाज वाटत नाही का आणि त्याच्यामध्ये जगाच्या कन्यांना संतांच्या युवती डोळे कर्तव्य बरोबर स्वतः मुलीची जीत काय जावा त्याच्या वर्षी तेव्हा करतो बोलाची कडी नाही बोलायचा सांगत नाही आणि सत्य म्हणतो पाण्यामध्ये
लोटा आला तर म्हणला राग करतो मला रडू जाईलच तुला काय फायदा पाहिजे का आनंद वाटतोय बाबा आनंद वाटतोय अशी जागा परत मिळणार नाही आणि जन्मही परत मिळणार अरे मिळणार नाही आणि दोन दिवसाचा तू पावना दोन दिवसाचा अरे काय बाबा काय चाललंय काय जगामध्ये खऱ्या अर्थानं जर तुला तिथे वाटत जर असेल का खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळामध्ये जर माझं जग जर उडत असेल तर माझ्यासारख्या कमरा बांधणारा जी रीत असेल तीच रीत मांडावी त्या ठिकाणाला काय पण आज चांगला जर विचार केला तर चूक बुवा लोकांकडे नाहीये चूक समाजाकडे आहे आणि बुवा लोक सोपे नाही त्या गावात गेले का त्यांचं औषध वापरून टाकतात जसं मी महाराजांकडे गेलो महाराज बघा काय बुवा बाजीने शिकार घातलं अरे आला तो आज आम्ही बाबांना काही खबर आज ह्या ठिकाणाला येऊन बसले कशा करता बोलते हे औषध देणं तिकामी डोळा हेच असे कलवाला म्हणून दुसरी गोष्ट या ठिकाणाला आल्याच्यानंतर आपण कुठेतरी या दुष्कर्म राखतो पण या ठिकाणाला आल्याच्यानंतर विषय फक्त एकच आहे मला कोणी काही म्हणू द्या पण मला भजनच करू द्या काय ताकद फार वेगळी आहे हो ज्या वेळेला पंडितांनी ज्ञानोबारायांच्या घरामध्ये महाराज पाठीमध्ये उभे महाराज ज्ञानोबारायांच्या ताकद होती काय महाराज ज्या वेळेला रेड्याच्या मुखावरती हात ठेवला रेड्याच्या मुखात निघाला होता नुसता हात जरी ठेवला होता तरी पळून खर्च झाला होता तुझ्यांचा त्याच्या मुखातून म्हणजे बोलले आणि आता अरे तेच आहे ना तेच आहे पण आजची लाईनच अशी तुम्हाला सांगते लागली ते भाऊ म्हणले मी शिकेल नाही आता मी तर काय येतो मी 2 महिन्यानंतर मी वर उद्या मारता माणूस एकच नाही ऐकत येईल काय सांगतात त्यांना नाही का म्हणून रेंज फार वेगळी आहे तुम्ही कोणताही मोबाईल वापरण्याचा म्हणा त्या एरियामध्ये रेंज नव्हती महाराष्ट्राचं कीर्तन मला ऐकायला नाही तुझ्या मोबाईलला काढलेला रेंजच नाही जाय सिद्धार्थ बाबांची रेंज कोणता रेंज जाय नेटवर्क तेवढं काय आम्ही फक्त आमच्या मनाला लावतोय काय मनाला लावतो मनाला जर नाही जर असेल ना एक सांग ना हे म्हणा काय हे म्हणा आठ बघा झाला हा जीव हा खरा नो ही माया आता काही मनाला काम लाव ना हा मनाचे फेटावा घेई राही विठोबाच्या बाई एवढं वीज मन असतं ना इंद्रियांमागं धावणारं जे मन आहे पण मन तुम्हाला सांगतो सगळेच म्हणतात मन असंय मन तसंय मन स्वतः अंगी ते वजन ठेवीत नाही इंद्रियांच्या मोकांनी टाकून देतो मोकळा होतो हो आणि ज्या वेळेला इंद्रियांच्या मोकांनी ते टाकलं तर इंद्रिय खवळतात काय होतंय इंद्रिय
खवळतात. मग पुढं आहे का, ज्या वेळेला यज्ञ याग स्वर्ग भोगाडवती करिता तसे काम खवळती करिता तीर्थाटनेंतराची प्राप्ती हो तमे आनंदाची सापडली वेळ. का अरे तेच मगाशी सांगितलं ना बाबूंनी, सगळे तीर्थ तीर्थ आहे पण पायापाशी तीर्थ त्यांनी भेटी अखंडित. हा हा भेटी अखंडित. हा जीवाला भाऊ एवढं बोलायचं आहे. डोंगरामध्ये राहून चांगल्यांची संगती करून पाहिजे. झटके हायचं झटके पाहणं नाही त्याला चांगलं. मला कुठं मेळायला नांगर नाही लागत. आपण जिथं जाय तिथं काम असं वाटला तर काही थोडं नाही तुझ्या मानतही नाही आणि मी म्हणतच नाही आमच्या लाभा आहे डोऱ्याला आमच्या लाभा मुळात त्या लाभांचं. अरे म्हणून मी नेहमी म्हणत राहतो श्रीपाद बाबाचा चेहरा डोळ्यासमोर आला, माझ्या बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आला. त्यांच्या नावानं नवा पैसा फक्त माझ्या कुठल्या जेवणामध्ये नाही फक्त मोठं वापरतो. कोण असा आहे पुण्याचा शुभ होणार आहे. काय पुण्याचा जर विचार केला तर पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी आणि ह्या नावाने ह्याला येऊन हानी केली कोणाची, जगाची. होय आपण आपलीच हानी करून घेतलेली आहे. हो आपणच बुडालो. पण ज्या वेळेला चांगला जर विचार केला तर बुडलेला माणूस दुसऱ्याचा जर आश्रय घेतला तर पण तारणारा पाहिजे, मारणारा नाही पाहिजे. पाण्यात उडालेला माणूस, पाण्यात उडलेला मुलगा, पाण्यात उडणारी मुलगी असू द्या, जो काढायला जातो त्याच्या पोटाने होऊन बसतोय. त्याच्यात ताकदही तेवढीच पाहिजे. मी नेहमी सांगत असतो काका, नदी पार करायची असेल तर नावाची गरज आहे. तरुण जर राहायचं असेल तर नामाची गरज आहे. आणि म्हणून ते बाबा म्हणतात आणि त्याच्या करता आयुष्याचे आयुष्य गेले पण सच्चिदानंद पदवी गाथा पाठ ज्ञानेश्वरी पाठ पुण्यस्मरण सुद्धा सोडतात आला नाही. काय आणि आज सच्चिदानंद पदवी आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी आणि तितकंच तुम्हाला फक्त केलं बारीक नाही. आपण फक्त आपल्या मनाला हवं काय काय आणि म्हणून तर एवढे मोठे महात्मे हात जोडून सांगतात भाऊ चांगला विचार करावा, एका शब्दाचा चांगला विचार करावा. विचाराची जर सांगड तयार जर केली तर तो ब्रह्म आहे. काय ब्रह्म जाईल आणि ब्रह्मच मुक्त राहील. काय आणि तेच ब्रह्म मी आहे असा तुमचा आमचा बोध सांगत आहे. खऱ्या अर्थानंतर चांगला विचार केला. अनेक ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, काही म्हणायचं नाही. जाऊन तुम्हाला महाराज
तुम्ही ह्या चंद्रगडाची बरळी आहे. कीर्तनकार म्हणून मी जातच नाही. का मला नांगर धुतला वावर नांगरून दे. देवा जे बरी उभासून बरी तेने मुक्तीची आवी साधवल्या आम्ही पाठ करायला 3 वार म्हणजे एकच आपला कमी महिना. हा आणि त्याच्या पुढे आपण म्हणायचं मला कोण फायदा नाही आणि मेहनतच हे पत्राचा दात पाडून पण करंट लागून जाऊ नको. आणि कधी का असे पाण्यात आले असे पाण्यात आले बाबा तिकडं बाबा पुढे तिकडं मग कुत्र्याला मध्ये घालायची बाबाचे फाट लागवाय तुम्ही. अरे काय तुझा जीव जातो एकादशी फराळाचा विषय अरे आमचं कसं सुद्धा करायला सांगितलं. आमचं कर घराला भेटणे करायला सांगितलं तुला. हो तुला नाही जमला मग तू येईल. त्याने एक बात सांगा त्याच्यामुळे घरांवर राहिलं आताही मी धर्मावरती आताही फाटा फुटायला लागला. एका एकाला 25-25, 30-30, 50-50 शिक्के केले आणि तोच माणूस एका बापाच्या कळपातून शेळ्या मिळतात तसं माणूस नाही. काय अरे चांगला विचार करा. हाडाचे काढे केले रक्ताचं पाणी केला आणि तुमच्या आमच्यापर्यंत जसे जात तसा निरोप पोहोचवला. फार सांगू काय बाप ना काही माय काय आणि तुम्हाला मला काहीच वाटत नाही त्याचं काहीच वाटत नाही. अरे ज्या वेळाला तुम्ही गाईला पाडत होते आणि ते वाचून सोडण्याच्या नंतर गेल्या मला 2-4 फटके मारून देते कासामध्ये का पाण्यावर यावं म्हणून. अशा काही लोक आल्या बिना पाण्याच्या आपण त्याला शुद्ध वापरलं नाही महाराज. लोकांचं हिंस हे मावळतं फक्त अशी कळवायची जाती. अरे कमी आरावी ना एक विशेष वाटतो. चांगल्याला अडचणी आहेत पण लक्षात ठेवा एक बाकी सत्य गोष्ट तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि तू फक्त प्रयत्न करा. काय करा तू वस्तू ओळखा. नुसतं प्रयत्न करू नका. ओळखा ती वस्तू सांडा ती कल्पना नका आड राहणार जाऊ जनी दाल कोठे आणि गुरुवार चारी मनात आपुल्या. हो बाबा मोठेपणा नाही पाया पडून सांगतो कारण आपण पडल्यात नवल काय आणू रेवळा टोकळा तुका आखायचा एवढ्या मोठ्या मातम्याने समोर जगाकडे यावा हात जोडवून पाया पडावा लागला पाया काय सांगितलं लागून या पाया म्हणतो तुम्हाला करा काळी बोला मुखी नाव विठ्ठल मना वेळा हा सुख सोळा जोगी नाही. आजही प्रत्येक माणसाला ओढ आहे जपून चला. जे पाहिजे ते मिळाले ना ते इथेच मिळाले ना. आता तिकडे गेल्याच्या नंतर मग धुवे पाहिजे याला काय बाटली घेईल ती थोडा नुसता घाली इथं काय चाललंय एक ती थोडा मिळाला बा झाला. कस्तुरी मळवट चंदनाची उठी डोळे आज चंदन हा सोपा नाहीये त्याचा सुगंध वरी पुन्हा याच्यामध्ये जवळ होतोय. त्याला कमसे कम लक्ष पाहिजे. जर नसेल तरी ती आणि बरळणारे लय येते असे भाऊ अनंत वाचा ढोंगी माळा घालेल काय भगवा कपडा वापरेल काय आणि तुमच्या मनासारखा महाराज या बसा बोकड कशा नाही बाबा तुम्ही काही म्हणा जाऊ द्या कारण हे केल्याशिवाय पर्याय नाही. आज जोपर्यंत आपण कंबर बांधित नाही ना तर माझ्या बापाला कधी गरीब म्हणून
फायदा घेतला लोकांना. विचारा तेव्हा कधी बाबांनी फक्त सांगा आलो भाऊ माणसं असू द्या नसू द्या त्या ठिकाणाला जाणार त्या ठिकाणाला कार्यक्रम करणार जसंचा तसा निरंतर आमच्यापर्यंत पोहोचवणार परत निघून येणार. आम्ही कालचे माकडं गेले म्हणलं आमच्या गावामध्ये कार्यक्रम पडला तू काही इलेक्शन लावून का पडला खरं त्याचा विचार ताकद कोणाची माल कोणाचा अरे माल हा माल तुमचा त्याचा माल वापरणार आम्हाला पण मी माझं अजूनपर्यंत गेलं नाही. मी तो हा माल भारव आहे, मी तो हा माल भारव आहे, मी तो हा माल भारव आहे, मी तो हा माल भारव आहे. होईल भांडार, चलत हा माल, होईल भांडार, दादा जपून खा डागारा होईल डागारा. विषय असा आहे ज्या ठिकाणाला जेवण झाल्याच्या नंतर जर आपली भुकाची तृप्ती जर झाली तर ढेकर आल्याशिवाय राहत नाही आणि ती आज पार करायची आहे. इथल्या इथंच याच देई याच डोळा आणि मुक्तीचा ठरवी आमच्या टकोऱ्यामध्ये अजून बसाना अजूनही टकोऱ्यामध्ये बसाना. त्या गाण्याआधी माझं डोकं फिरलं या. अरे बाबा काशी फिरणं मथुरा फिरणं केली द्वारका पण श्रीपाद सारखा संत जगात नाही पाहिला नाही का. म्हणून दादा हे कार्य तुमच्या आमच्यापर्यंत पूजानी पोहोचवलं असतील कितीतरी त्रास झाला असेल पण का तिथं लेकुराचे ही वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला इकडं आहे उपलब्ध आहे. मला सांगा जे लोहाळा असतो ठोंब असतो त्याला तो कुठंतरी मोडमाटा होय का अशा पोरका ठिकाणी खडकाच्या ठिकाणी असं नाही. जिथं त्याचा वनावा आहे त्या ठिकाणाला आहे. बरं तो त्या ठिकाणाला राहू नये एवढी काडी येते ती बारीक काडी. पुरे झाडे जाती तेथे लोहार वाजवती, महापुरे झाडे जाती तेथे लोहार वाजवती. महापुरे झाडे जाती तेथे लोहरे. सांगा आता झाड मोठं का डोळा मोठा. झाड मोठं आहे डोळं एवढंच केवढा आहे पुढं जाऊन द्या पण झाला जर साधं उदाहरण आहे माझी वस्तू हरवली ना तुमच्यासारख्यांना ती मिळाली इमानदारीला ती आणून दिली मात्र कशी दिली असेल सद्गुरूच्या सानिध्यातून वस्तू तुम्ही ती वस्तू आपल्याला परत दिली. आता ती दिल्याच्या नंतर माझी वस्तू आहे मला परत दिलेली आहे. आता समाधान व्हायला पाहिजे का बोंबलाय पाहिजे. समाधान व्हायला पाहिजे.
अजूनपर्यंत मला अजून काही झालं नाही. मला अजून काहीच नाही झालं. मी पहिल्याच नामात आहे. मी पहिल्याच मुळाला गेले, दुसऱ्या मुळाला नाही गेले. काय पहिल्या मुळातच अनुभव आला असं तुला, पण खोटी बोलत सगळ्या गोष्टीवर बरोबर आहे. आतापर्यंत फक्त बोलत झाली साखरपुडा झाला, शेवटचा टोपो जाऊन बसला म्हणलं घेऊन आलो. एवढं काही सोपं नाही दादा, एवढं काही सोपं नाही. पाहिलं तर दृष्टीनं जर पाहिलं तर एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे का तुका म्हणे सोपे शहाणा पाहिजे ना, शहाणा पाहिजे. भाऊला मी शहाणा रात्री म्हणलं नाही कळणार तुला, तुला नाही कळणार, तुला फक्त सपाट्याचं माहिती आहे. वाजल तर सपाक वाजायला काय, पण तो काय म्हणतो याच्यातून काय आवाज येतो हे तुला कळलं का? हे नाही कळलं मग तू सरळ येईल शेवटी बा काय एका जणांचा पिंगळा मार उड्या मार समजतो का पिंगळा म्हणजे काय? अरे ते रीतीनाचा असेल बरोबर म्हणा. हो खरा त्याला खात नाही तो विचारा त्याला बाबा मी कुठेतरी अडकून ठेवलो आहे, मला तिथपर्यंत जायचं आहे, तर मला मार्ग सापडत नाही. दाखवणारा जर असेल तर योग्य म्हणा, दाखवणारा जर नसेल तर मोठे म्हणा. विठाला 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 तरी आमची भ्रांती गेली नाही. आणि ज्ञानोबाला म्हणतात भ्रांती पासून घेतले गुरु वाक्य म्हणत होतले पाहतले सर्व घातले हात. आमच्या वया पाठ आहे काय, आमचं सुद्धा पाठ आहे. काय पाठ आहे? पाठावर केला असेल तर पाठात जाणार नाही महाराज. हो काय जर आपल्याला थोडंही काही जर वाटत नाही काय, आज फक्त ज्या ठिकाणाला गेलो त्या ठिकाणाला फक्त तुम्हाला जमतो शिवलाय पाहिजे तशी पंगत बोलू नका. पण हे नाही ना तिकडे ज्याची गरज आहे ते नाही आहे ना. अशा पण ती किती खाऊन सुद्धा माणूस सुधारणार आहे. अशा पण ती किती माणूस खाऊन 84 लक्ष चुकवणार आहे. जे खरं औषध आहे 84 लक्ष येऊन मुक्त होतात काय, परत जायचं नाही त्या ठिकाणाला तरी जीवाला नाही वाटत का? म्हणून या जीवाला अरे नाही तर आपण काय म्हणतो शरण गेला विठोबाला देवाला म्हणून, नाही तर ना चांगला दाखवला होता तुला दाखवणारा सुद्धा तो आहे. आणि पहिल्यांदा मी तर असं म्हणा माझ्यासारखा लई शहाणपणा करत असं ना वागायला त्याची पहिल्यांदा रटी दाखवा. काय केलंय माहिती आहे का, या ठिकाणाला जागा नसती, जागा बोलू नाही बापत जाऊ द्या बापाचं एक पोर चुकलं ना काही फरक पडत नाही, पण त्याच्यावरती मात करा तेव्हा. हो जर आपल्याला कोणीतरी आपल्या वडिलांविषयी जर बोलत असेल, आपल्या आईविषयी जर बोलत असेल तर त्याच क्षणाला माणूस खवळतो. आणि माझ्या बापाला जन्म नाही याने आईच काय केले याचा वाटत नाही का बघा आपल्याला. काय होतं आई हो कवण्या गुणे आणि जन्म नाही येणे आईशी गेले केले फरक नाही केले.
खरी गोष्ट असेल अजून काही ऐकतात परत कल्पना घेतात. जर तुम्हाला कल्प येत असेल तर कल्पनेपासून कल्पीला जो ठाव तेने पडी गाव नेणे हरी. आणि फक्त कामा होतात असं म्हणा ना. देह जाईल नेतात्वा राहील. दुसरी गोष्ट भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय ते दुनिया न उठवू माथा माथा मरणावणी सर्वता. आणि म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात याच्यावरती मात करणारा असा कोण आहे. कोण होणार आहे त्या पुण्याचा शेवकाबद्दल बघतो. पुण्याचा होईल शेवक जे हे दुरावे पुरावे पुढं सांगितले. आयुष्यावर मत सांगितले. दावे नारायणा अंतरच्या खुणा सगळा बाहेर आता तुमच्या आमच्या समोर आणून देणार महात्मा कसा असेल. हो बाबा चांगल्या ठिकाणी त्यांच्या जवळ भेटे काय मुंग्या वागवता काही कांचे कांदे केले. अजूनही बाबा पुढं कायम बाबा पुढं हा माग याला 100 याला 50 अशा ना किती जणांचा उदार होणार आहे. किती जणांचा उदार होणार आहे काय. हो आणि म्हणून खऱ्या मान करायचं. मी मागच्या वेळेला काय सांगितलं गाई दूध होती म्हणून लेकरा बाळांना खतं नव्हतं. त्याने डोका वापरला. खवा करावा खवा केला. धांबर चौकात घेऊन गेला. आता घेऊन गेल्याच्या विकायला खवा बसला पण पाणी टाकेल नाही. अगदी प्युअर दुधाचा गावठी गायरांचा खवा होता काय. आणि त्याच्यापाशी आला असा भाऊ म्हणजे असं आला. त्यानं आणलं होतं 7-8 मुल्या कायच्या उंदरा मारायच्या. आणि तो म्हणायचा खवा घ्या खवा चांगलं खाऊन बघा. आता तो म्हणला का उंदराचा औषधा मारला फक्त म्हणायचा खाण्यावर मरतोय. खाल्ल्या काय म्हणायचं खाण्यावर मरतोय हा म्हणायचा खाऊन बघा नंतर पैसे द्या. त्याचा शब्द झाला नाही कोण आला गेला म्हणतोय खाला का मरतोय. पाठी
किती दिवस वाट पाहिजे काळ्याचे दवडे झाले ना दादा आता काय होय इकडं चाखून पाय त्याचा अनुभव घे हे काय आणि मग बाबा म्हणायचे किती बोटाना दाखव तुला रे गे अनुभव गुरुच्या मुला काय निसते भजनच नाही भाऊ हा करण्या जड जीवांचा वदार ज्ञानोबानी धरिला अवतार श्रीपाद रूप धरणी साकार प्रणी केला जगी उपकार तो खंडाचं खंडन करून संत श्रीपादाची ऐका कहाणी काय महात्म्य बोलत असेल काहीच वाटत नाही आमच्या मनाला जर खऱ्या अर्थानं आपल्यावरती येणारा आघात असेल आपल्या कुटुंबावरती कोणतरी धावून जात असेल तर पुढे गेला काय हाताचे हात दिला असं वाटलं नाही का मला काहीतरी गतन होणार आहे आणि माझ्या बापाचा कुठेतरी अपमान होत असेल माझ्या बापाची काहीच्या नामाची उल्लंघन जर होत असेल तर त्या ठिकाणाला आपण ऐकत राहावा अरे काय चाललंय जगामध्ये काय चाललंय असे बातमी येऊन काही नाही का घरी एवढी विस्टेट असताना मुलं असताना जिथल्या तिथं दुकानदार असताना सगळं सोडून तुमच्या आमच्या करता इथं बाबा येऊन बसलेत भाऊ लगेच संसाराच्या नावे घालून शून्य वाढत आहे पुण्य धर्म धर्माला जर गुलामी लागत असेल धर्म पाहिजे जशाचा तसा धर्म रक्षवया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्त जना हो किंवा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मजा सोडवू दातारा कर्मापासून या दुस्तर हो आपल्याला सवय लागली फक्त कोणावर तर ते टाकायचं काय त्यापेक्षा तुका म्हणे गातलियावरी होईन कवारे नारायण होईन कवा नारायण किती सोपं आहे हो आम्हाला आम्ही टाळक्यात नाही ना सांगायला किती सोपं आहे आज त्याची गरज आहे होय आज गरज आहे आज नामाचा विक्रय चाललाय आणि म्हणून तर तुमच्या आमच्यापर्यंत दोष तयार होऊन आपल्यापर्यंत पोचवतात का त्याचे चालक मालक वेगळेच आहे हे अरे काय फलकट वस्तूच्या मागं लागला नरा हे अरे का मग क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले दोन्ही अरे इंद्रियांच्या धनी आम्ही झालो विषयाचा पडू पाडून गोडा मारपार मारत लागे कडू काय हाताईपर्यंत म्हणतात ते सगळं पाहतात तरी पण किडा ठेवलाय डोक्यामध्ये
हे सांगायला एकदा समोरून आला बाबा कवाले हा ते ज्ञान पैका बरवे जरी म्हणी आते नाही तरी संता या भजावे करणी करणी बोल पुढं हे रीत जर नसेल तर बात तू म्हणणार नाही भाऊ हा मोकळा व्हायला पाहिजे उमला पाहिजे आणि तात्काळ झाकणी काढून काय परत त्याच्यावरती झाकण ठेवता आला पाहिजे खालून लागेल ना तो नुसतं काय केलं विठाला कैक म्हणणारे दादा खरा बोलणारा माणूस आहे कैक म्हणणारे मालिका तुला जमणार नाही तुला जमल का मालिका तेवढ्या मालिका फकडाच्या पाट्यात म्हणजे काकडेला अशा पोरांना तर तिकडे ग्रामीण भागात चान्सच नाही फार दात पडून जाईल वारा भानगडी करेल म्हणता येत नाही तोंडात माईक जाईल तरी उठा देव अरे करणं पाहत आता म्हणून नाही त्याला आणि याच्यामुळं तुम्ही आम्ही मागतो याच्यामुळं विनोद नाही हे आज जर असा कवळा कोण जर निघत असेल महाराज काय शुद्ध विजाची आपोटी आणि फळवे आणि मुख्य त्याच्या पुढं मुख्य अमृताची वाणी आणि ते हे देवाच्या कारणी काय होणार नाही हो महाराज काय होणार नाही आम्ही पाहायला निघालो वर टाचा खरतोय अरे तुझ्याच गावचा सकाराम बाबा मिळाला त्याच्याच गाव डोक्यातली कवटी आणली आणि गुड वाजवला आखा गाव मला कुठे आणि इथं एक फक्त तुम्हाला सांगतो आलता साधी झाला का आखा जग पाहतोय अरे ही जे आहे तुम्हाला सुद्धा तू समजणार नाही त्याच्या वंशाला जावं लागेल आणि तू फक्त पाय ती पाहून तुला काहीच मिळणार नाही पण ही जर पाहिली तर तुला सुख झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद त्याच्यात आहे काय सांगतो महाराज आता एवढा पुढचा मी हाकीत नाही काय कारण विषय कसा राहतोय आजही प्रत्येकाला ओढ लागली काय आणि माणसाच्या एकदा तो रंगून गेल्याच्या नंतर आणायला लागत मी रात्री ठोकून सांगितलं तुमचा बॅलन्स संपला म्हणजे तुम्ही शिनारला असू द्या नाही तर इगतपुरीला असू द्या फक्त नंबर पाठवायची नंबर पाठ सांगितला घरी फोन करून पाहायचा बॅलन्स आला का आलाय काय ना पाठवला तो ऑनलाईन तसं हे सुद्धा ऑनलाईनीतूनच व्हायचे आपल्याला इथवर आलेत काही इथवर म्हणजे डायरेक्ट नाही सांगत इथवर आले पण इथून वर ते उठमाळायला लागले उठमाळायला लागले पण तरी पण तुम्ही लहान आईचे नाही जोर करा तिथपर्यंत जा अडचणी या जीवनामध्ये कर्म आडे येतात भोग आडे येतात म्हणून त्यांच्याकडे पाहू नका ताकद लावा हेच गाणे गा दादा हसू नका का नुसतं म्हणल्याच्या नंतर काय अरे बाबा हा नरदेह जर परत गेला ना तर मिळणार नाही काय उठा साधू संतो साधा आपुला लिहितो अरे जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत उठून या वेगी चला जाऊ रावळासी जती पातकाच्या राशी काकड आरती देखून या काही ठिकाणी कडे एवढलं टाईल फाडून काढलं एवढलं असं असं नाही का हा घ्या तो त्याच्या जीवनात आंधूच वळून बिळून ठेवतोय वळून ठेवायला पाहिजे अरे वळायला एवढा भाऊ वेळ नाही इथं बस एका झटक्यात वा काकडा होईल मिटवलं भक्तीची आफते बोध काकडा जाते पंचप्राण जीवे वारती माझ्या पंढरनाथा दुहे कर जोडणे चरणे देवे माता मला मी गाडी म्हणजे शहाणपणा करायचो पण जावा त्याच्या वंशा तेव्हा कळे बाकीच्या दिवस बाबा याचं तसे प्रवचन करायचे असं तसं
असा एक दिवस भांडण तयार झाला, असा भांडण तयार झालं हाल बापाच्या ठिकाणी तुम्हाला सांगत घरवाले म्हणाले कच्च्या नाडगासारखा बोलायचं नाही म्हणला कोपर घेऊन ना दातच पाडून टाकू कच्चा मला म्हणते का असा त्याग आला रानामध्ये गेलो तिचं ऐकल्याचा फायदा झाला चिंतन केलं त्याच दिवसाला काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर माझा अभिमान सांगत नाही दादा माझा अभिमान सांगत नाही पुत्र निर्माण झाला जेव्हा भक्ती बैला लावली हरी बाबा भक्ती बैला आता संध्या कैसी करून गेला आत्माला पुत्र झाला जेव्हा ममता म्हातारी म्हातारी मरून गेली तेव्हा अशी पाहतात काय काय म्हणतात तुम्ही आनंद संप्रदायाचे का म्हणलं हा आम्ही आनंद संप्रदायाचे तो संप्रदाय दुःखाचा आहे का दुःख जर जावा असं वाटत असेल तर आनंद संप्रदायाची उठायला म्हणून आलो काय करा जवळजवळ त्या गोष्टीचा प्रत्येकानं जर विषय ठेवला आणि जर ओढ केली तर तुमच्या आमच्या जीवनातला शेवट गोड झाल्याशिवाय नुसतं आपण का सारखं जाऊ नका त्याच्यासाठी केला होता आताच शेवटचा दिवस गोड व्हावा हाताने चितीने पावलो विसावा आणि पायाला गेला तर तोंड असा काय बोला बाबा महाराज तुम्हाला हसत आहे कारण ते तरच पाहिजे आपण तितकं मारणी तुम्ही लय फिरलो त्यांच्या पाठीमागे आणि आता म्हणतात कुंदे भाऊ तुम्ही एवढे बोलत तर खरी गोष्ट आहे चल माझ्या संग मुंगी कशी पळवते आणती कशा करता नेते त्या ठिकाणाला हा तिच्या लेकरांना जीवदान देण्याकरता एक एक अंडा वाहते त्या ठिकाणापर्यंत काय असं नाही वाटत का असं वाटत नाही माझ्या जगाचं कल्याण बाबा एखादा मुलगा तिकून धद्यावरतून जर निघाला तर बाप कानाला हात लावण्याचा कानपट निघून जातो एखाद्याचा मुलगा जर पखवाद वादक जर असेल तर लोक टाळ्या वाजवतात हेच घरी दुर्दैव आहे शिकवण करा त्याची आणि जोपर्यंत आपण कंबर बांधित नाही ना तोपर्यंत पर्याय नाही होय काच घालो नाही बळकट आणि करू काळावरती मात होय तलवार घरी आणि लढायला गेलाय तिकडं हे आणि म्हणलं बाबा मला असं वाटत आहे तुमच्यासारखं बाबा ते माझ्याकडं नाही आहे मग कायला भुकतो मोठी करता कशाला भुकतो रे हे इकडे रीत आहे जर तयार होता त्याला सोडू नको काय तिथल्या तिथंच पकड आणि तुझ्यासारखा बनव ह्याच देई ह्याच डोळा आणि भोगील मुक्तीचा सोहळा काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहिजे उद्धारती कोणाचा असेल असू दे कोणाचा आहे जाती युत गोत खोळ शिवमात भजकत्वारित भावना इथं म्हणून तुम्ही आम्ही एकच देवाला सांगा का देवा हे भगवंता आईशावर्म मज गावी नारायणा आणि अंतरीच्या खुणा प्रगटोनी जोपर्यंत अंतरीची कोण प्रगट नाही होत बरं का अंतरीची कोण प्रगट होत नाही जोपर्यंत उलटा होत नाही तोपर्यंत पर्याय नाही हो उलटच व्हायला पाहिजे काय अजून जर सोयीचाच असेल ना तो कितीही चोंबड्यापणांना सांगत असेल काय उपयोग नाही हो काय आणि तुकाराम महाराज म्हणतात मला अशी वेळ आली आसो आयसा कोठे आठवत नाही आम्ही तरी देवावरच आहे अजून आम्ही आठवत नाही देहीची विदेही भोगू दशा काय आणि खऱ्या अर्थानं जर चांगला विचार केला तर पूर्वी ग्रंथ होतेच आजही ते आहेतच ज्ञानेश्वरी पुरी होती आहे आज आहे तुकाराम गाथा आजही आहे आजही लग्न होतात पहिले होत होते आजही माझी बहीण असू द्या माझी भाऊजाई असू द्या माझी आई असू द्या 9 महिने 9 दिवसात डिलिव्हरी होते
पूर्वी 9 महिने 9 दिवसातच. मग झालंय काय तुमच्या डोक्याचा पाणी झालंय आज नाही का ते? नाही बुवा ते पहिलं होतं आता नाही आहे. ते घेऊन गेलेत का? तुमच्या आमच्या उद्धाराकरता जसाचा तसाच निरोप ठेवले. फक्त त्या निरोपाना जा तुम्ही पेण्याची पण ते चालू जाता ना पडे गुंता कोठे काही. हो जर तू त्याचा विचार करायला जर गेला, जर तू तिथं जर गेला आणि जर मिठी पडली काय परत सुटत नाही. हो माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरीराया. हां कैक कैक तो इथं हिसाब करतात, याचा हिसाब करतात. तुम्हा आम्हाला हिसाब कुठला दिला? माझी मज झाली अनावर वाचा छंद ह्या नामाचा लाग. असं इथपर्यंत गेल्याच्या नंतर त्याच्या फोलकाटाच्या का वस्तू कशाला ऐका त्या? कशाला ऐका त्या? आपल्या बापा काय कमी आहे? काय कमी आहे? राज्याची कांता काय भीक मागे मनाची अजोगे शुद्ध पाय काय कमी तरी पण साधक कमीच वापरतात. नाही बाबा मला काही समजेल नाही. म्हणजे फेक ना सगळं. हां शेणातला किडा हां एवढी गोळी करतो आणि लोटी चालवतो झाला पुढं निघून. त्याला माझ्यासारख्याला सुशक्तीना भेटावा. हे मकरंद शेवण्याकरता येतो का? म्हणलं नको. अरे चल आता पूर्वी लोटायचा काय शेणाची गोटी लक्षात ठेवा. शेणाची गोटी लोटीत असताना कसा तरी एकूण तिकून तयार केला. चल म्हणली. गेल्याच्या नंतर मकरंद शेवायला नेला आणि नेल्याच्या नंतर म्हणली या फुलावरती बस आणि मकरंद शेव. हो चांगल्या पद्धतीनं शेव बरं. पुढं वाटताही आला पाहिजे. जर चांगल्या पद्धतीनं सेवन केलं नाही तर वाटता येत नाही. कारण प्रमाणच तसं आहे. शेवितो हा रस वाटितो आणि घ्यारे होऊ नका राहणं. हो आणि मग कसं काय वाटतंय म्हणली? मला नाही तर शानपट वाटतोय म्हणली शानपटासारखा. आता काय येडाने ते मागेल त्याचं कार्य ते ना गोटी लोटायचं ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेणाची गोटी लोटायचं किडा आमच्याकडे येते. हो खाली गरबड्या जाईल तुझ्यावर पळत जाईल परत असं मागं लोटी चालत असंच दिवस चालत. काय माय का पाहता तुम्ही असं असंच दिवस झालं. म्हणून काय करा हो तळमळ जीवाची करावा. शेवटचा दिवस जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये गोड करायचा असेल तर काय तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे. त्यांचं नाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. हो किती कीर्तनं केले याला मजा नाही भाऊ. माणसं किती तयार केले याला महत्त्व आहे. जेथे करशील कीर्तन तेथे होईल परिवर्तन. परिवर्तन होण्याकरता जीवाचं रान करावा. हो आपण सोपे नाही हो. हां असे माकडं लई पाहिले हो पण तृणागिरी आणणारा एकच होता. हां अनेकांना नाही जमलं ते. याच्यावर पलीकडं अनेकांनी हे करून पाहिलं. फडच्या फड बसले गावाचे काही आणि तिथं आम्ही पोचलो. म्हणला घे करून पाय आजही जसंच तसंच आहे. तेवढीच ताकद आहे तेवढीच ताकद आहे. पण उकाळायची कमी झाली ना. चंदन तर एवढा उकाळीतो इथपर्यंत असा करीत आहे काय का दाखीत आहे काय माहिती वर वर इकडं हे माहीतही नाही जलम पण असा करीत आहे वर. आपण पाहा ना असा करत काय पाहतोय वर कवटी. अरे ते झाकून टाकले ते उघडं करायचं ते खरं सांगत आहे. तुझाच हात खरा सांगतोय वर पाय वर पाय वर पाय. हे तरी पण आम्हाला आमची भ्रांती गेली नाही. दुसरी गोष्ट काही करून चालणार नाही भाऊ. काय ह्या ध्येयाचा जर विचार केला तर हा ध्येय नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले कर्म कीटकाचा सांधा रवरव दुर्गद्रे आमगलकीचा बाधा स्मरिता हरिहरा शरण जावे गोविंदा परी असे मदलाचा शोभम जो जो रे. हां तरी आमच्या टाळक्यात बसत नाही. तरी विचार करा ही व्यक्ती समोर आहे ना ही फक्त एकाच दिवसात तयार केली. एकाच दिवसामध्ये. हो विषय जर मी रात्री त्यांचा जयघोष केला. एका गावातून फक्त दुसऱ्या गावाला नेलं. म्हणलं भाऊ हे चांगलं नाही. म्हणलं काय करावं लागेल. म्हणलं असं नाही असं पाय. पण मला असं वाटलं होतं म्हणलं ही वस्तू तयार होती ना नव्हती. कारण तुम्ही म्हणशाल भाऊ काही लोक काय त्यांना आपले लोक काय म्हणाले हां त्या ठाकराचा फॉरेन का तयार होत आहे असे म्हणायचं. हो आजही समोर बसेल
एका दिवसामध्ये तयार झाला म्हणून आणि आज रातच्या धरून पाठीमागं फिरतोय का चटका लागला छंद लागला सरिता केलो तैशा संताने सरिता केलो तैशा संतान सरिता केलो तैशा संतान सरिता म्हणून दादा विचार करा जेणेकरून तो आपल्याकडे येईल कसा तो तयार होईल कसा हे प्रयत्न करण्याकरता बाबांचा आठच होता आणि आम्ही जे तुम्हाला सांगतो पाठ्याला बी लागलो मला कीर्तन येईल का मला कीर्तन येईल का अरे कशाला कीर्तन करतो तुम्ही आम्ही भाग्यवानात हो कीर्तनकार तुम्ही नामाचं कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे आता ही दौंडी आहे आणि सगळं काय ठिकाणी बाबा गेलं सगळं सांगा लोकांनी एकच ताडा कदारला काही सांगा बरोबर आहे का आणि तपासायला गेला बीपी जवळजवळ 100च्या पुढे गेली तपासलं तर काहीच नाही त्या लाया अरे बाबा जर त्या गोष्टीचा जर विचार केला तर कीर्तन ही मजाक म्हणून नाही हो काय मनोरंजनाकरता नाही तर जीवाची व्यथा कमी करण्याकरता आहे हो आणि म्हणून माझ्यासारख्या पामरानं हा जसाचा तसा जर निरोप माझ्या समाजापर्यंत जर पोचवला तर आजही माझं जग सोन्याचं झाल्याशिवाय राहणार नाही तरी आहेतच बाबा म्हणायचे सोन्याहून पिवळे तर सोन्याहून पिवळे तुम्ही पण सांगणाऱ्यांपाशी रीत नाही हो पण आम्ही तर बाजूला इथून घेऊन जायचा तिकडं जाऊन इकडं करायचा काय मनोरंजनाच्या गोष्टी करतो तिकडं जाऊन असे लई पाहिले हो म्हणून मला त्यांचं काही इकडं घ्यायचं नाही म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणाला आज उटीची वारी आहे काय आणि त्या वारी करता 28 करत असताना आजही जर चांगला विचार केला तर त्या ठिकाणाला जाणारा व्यक्ती बघा काय धावपळ आहे उटी लावण्याकरता काय धावपळ आहे आम्ही रात्र धरून तिथं काय आतापासून काही लोक बाटल्या वागी सुटल्या संघ उटी मिळवायला बाटल्या तसं तर काही सांगितलंच नाही काहीच नाही सांगितलं 10 याचा खाय 5 हिचा खाय एवढा सोपा बाबा भेटलाच नाही तरी पण सोपा अवघडातून मुक्त करणार आहे सोपा नाही अवघडातून मुक्त करणारा म्हणून भाऊ अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली नोहे याच्या पुढे महाराज सांगतात तुका मन तुका मन
अंतरीच्या खून प्रगटोनी अंतरीच्या खून प्रगटोनी अंतरीच्या खून प्रगटोनी अंतरीच्या खूना प्रगटोनी अंतरीच्या खूना Oh,